हा तांदळाचा पापड बघा, तेलामध्ये टाकता क्षणी डबल टिबलने फुलून असा वर आलेला आहे. हा तांदळाचा पापड बनवताना तांदूळ मी भिजत घातले किंवा कुठल्याच प्रकारची खिशी न घेता साध्या आणि सोप्या पद्धतीने तांदळाचा पापड अगदी घरच्या पिठापासून, म्हणजे जे पीठ आपण भाकरीसाठी वापरत असतो त्या पिठापासून हा तांदळाचा पापड मी बनवलेला आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर तुम्ही इथे बघू शकता, हा जो तांदळाचा पापड आहे, हा तांदळाचा पापड डबल टिबलने फुलून वर आलेला आहे. आणि हा तांदळाचा पापड साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी इथे बघा, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने आपल्याला तांदळाचं पीठ जे आपण घरी भाकरीसाठी वापरत असतो तेच घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही एक भांडं फिक्स करून घ्या. तर इथे मी छोटं जे भांडं असते ते भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्याने 2 भांडे एवढे तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेताना आपल्याला हे पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर काही जाडसर कण राहिलेले असेल ते कण आपल्याला चाळून असे वेगळे करून घ्यायचे आहे. आणखी आपल्याला या पापडासाठी लागणार आहे 1 वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. आणि चाळणीने अशा प्रकारे आपल्याला ते बारीक असं चाळून घ्यायचं आहे आणि जाडसर कण जे राहतील ते आणखी मिक्सरला फिरवून आपल्याला अशा प्रकारे ते चाळून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी साबुदाण्याचं पीठ बारीक करून चाळून घेतलेलं आहे. आता आणखी आपली पापड चविष्ट बनण्यासाठी इथे मी घेणार आहे रामबंधूचा पापड मसाला, जेणे आपले जे पापड आहे ते खूप असे चवीला चविष्ट बनणार आहे. तर एवढ्या पिठासाठी इथे मी 2 चम्मच एवढा रामबंधूचा मसाला घेणार आहे आणि आणखी 1 चम्मच आपण इथे मीठ टाकणार आहे, ते आपण समोर उकळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर आता हा जो मसाला आहे तो आपण पिठामध्ये पूर्णतः अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले हे जे पापड आहे ते खूप असे चवीला चविष्ट आज बनणार आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने 4 भांडे एवढं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, 4 भांडे एवढं पाणी एका भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी जे आहे मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी इथे उकळी आपल्याला फुटू द्यायची आहे. इथे बघू शकता, अगदी 10 मिनिटात या पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता इथे आपल्याला 1 चम्मच भर मीठ लागणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, 1 चम्मच भर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यालासुद्धा छान अशी उकळी इथे फुटलेली आहे. आता आपण जे पीठ मिक्स केलेलं होतं ते पीठ आपल्याला पूर्णतः या उकळीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे. उकळीच्या पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर आपल्याला बिलकुलच याच्यामध्ये चम्मच फिरवायचा नाही किंवा बेलनंही फिरवायचं नाही. आपल्याला या पिठाला छान अशी उकळी आपोआपच फुटू द्यायची आहे. तुम्ही बघू शकता, पिठाच्या भोवतालून उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला हे जे पीठ आहे या पिठावर पूर्णतः पाणी येईपर्यंत ही उकळी आपल्याला अशीच फुटू द्यायची आहे. बिलकुलच इथे आपल्याला बेलण्याचा किंवा चमच्याचा वापर करायचा नाही. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने हे पापड केले तर बिलकुलच तुमच्या पापडाचं जे पीठ आहे ते बिघडणार नाही किंवा कुठेच इथे या पिठामध्ये गोळे बनणार नाही आणि तुमचे जे पापड आहे तुम्ही जर पहिल्यांदाही बनवत असाल तरी फेल मात्र जाणार नाही. तर म्हणून तुम्ही जर कधी तुम्हाला तांदळाचे पापड बनवायचे असेल तर याच पद्धतीने बनवून पहा. तुम्ही इथे बघू शकता, तांदळाच्या पिठाला म्हणा किंवा पाण्याला छान अशी उकळी फुटत आहे आणि ते पाणी या पिठावर पूर्णतः येत आहे. आपल्याला अशाच प्रकारे हे पाणी या पिठावर येऊ द्यायचं आहे आणि पूर्णतः पाणी पिठाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटे अशाच उकळ्या इथे फुटू द्यायच्या आहे. खूपच सोपी पद्धत आहे आणि अशा प्रकारे जर पीठ वाफवून तुम्ही घेतलं तर पिठामध्ये बिलकुलच गोळे बनत नाही किंवा आपला जो पापड आहे तो चवीला चविष्ट तर बनतोच, पण डबल टिबलने फुलतो सुद्धा. तर इथे बघू शकता, पूर्णतः 5 मिनिटे इथे झालेले आहे आणि 5 मिनिटानंतर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे एक बेलणं किंवा तुम्ही तिथे चम्मचसुद्धा घेऊ शकता. तर एक बेलणं घ्यायचं आहे आणि बेलणं घेऊन आपल्याला आता हे जे पापडाचं जे पीठ आहे त्याच्या मधोमध हे बेलणं असं ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ तिथपर्यंत फिरवायचं आहे जोपर्यंत की हे जे पीठ आहे ते पूर्णतः या पाण्यामध्ये मिक्स होत नाही. तुम्ही इथे बघू शकता, अगदी 5 मिनिटे हे मी पीठ पूर्णतः असं बेलण्याने फिरवल्यानंतर हे जे पीठ आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. म्हणजे बिलकुलच इथे आपल्याला पीठ असं दिसलं नाही पाहिजे, याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. म्हणजे पूर्णतः पिठामध्ये पाणी मिक्स झालं पाहिजे. जर इथे आपल्याला पाणी कमी वाटत असेल किंवा पीठ जर आपल्याला कोरडं वाटत असेल तर एकीकडे आपल्याला पाणी गरम करायचं आहे, थोडं या पिठामध्ये पाणी सोडायचं आहे आणि एक वेळा मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून हे पीठ छान असं शिजू द्यायचं आहे.
पण इथे आपल्या पिठाला बिलकुलच पाणी कमी वाटत नाही, म्हणून मी इथे पाणी टाकणार नाही. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे आता एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटे या पिठाला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 10 मिनटे पूर्ण झालेले आहे आणि आपलं पीठ जे आहे ते छान असं इथे शिजून आलेलं आहे. आता इथे घ्यायचा आहे चम्मच आणि चमच्याने एक वेळा हे पीठ अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. एकदा पीठ परतवायचं आहे, आणखी एक वेळा झाकण ठेवायचं आहे आणि आणखी 10 मिनटे हे पीठ छान असं इथे शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ परतवून घेतलेलं आहे. आणखी झाकण ठेवून हे जे पीठ आहे आणखी एक वेळा मी वाफवून घेणार आहे. आणखी 10 मिनटे मी हे पीठ वाफवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये छान अशी वाफ दाटलेली आहे. आता काय करायचं तर एका भांड्यामध्ये आपल्याला याच्यातलं अर्धं पीठ काढून घ्यायचं आहे. अर्धं पीठ काढून घ्यायचं आहे आणि अर्ध्या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि जे अर्धं पीठ आपण काढून घेतलेलं आहे ते पीठ अशा प्रकारे बघा फैलवून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे. इथे आपल्याला गरम गरम या पिठाला हात बिलकुलच लावायचा नाही, कारण की जर गरम गरम या पिठाला आपण हात लावला तर हात जळण्याची शक्यता असते. पीठ सर्वात आधी थंड होऊ द्यायचं आहे, थोडं पाण्याचा हात लावायचा आहे आणि मस्त याला चुरून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे इथे करून घ्यायचे आहे. तुम्ही पीठ बघू शकता, पिठात बिलकुलच एकही गोळा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे आपलं पापडासाठी जे जसं पीठ आपल्याला हवं आहे तसं पीठ इथे परफेक्ट झालेलं आहे. आता अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा हात लावून इथे आपण गोळे करून घेणार आहे. हे पापड ऑर्डर करण्यासाठी नंबर स्क्रीनवर मी दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन हे पापड ऑर्डर करू शकता. आणि अशा प्रकारे मी हे जे पिठाचे गोळे आहे ते अशा प्रकारे करून घेतलेले आहे. पूर्णतः गोळे इथे तयार झालेले आहे आणि आता आपण याचे पापडसुद्धा बनवून घेऊया. तर पापड बनवताना बिलकुलच आपल्याला इथे पोळपाट किंवा बेलणं लागणार नाही. फक्त एका मशीनद्वारे आपण इथे पूर्णतः जे पापड आहे ते बनवून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता एक पापडाची मशीन मी घेतलेली आहे. 2 असे पॉलिथिन जे असते त्या कापून घेतलेले आहे. त्याला थोडंफार तेल लावून घेतलेलं आहे. एकदाच आपल्याला या पॉलिथिनला तेल लावायचं आहे, डबल लावायची गरज पडणार नाही. आता एक पॉलिथिन ठेवायची, त्याच्या मधोमध एक गोळा ठेवायचा, दुसरी पॉलिथिन ठेवायची आणि अशा प्रकारे मशीनला दाब द्यायचा. तुमच्या लक्षात येईल की इथे जो हा पापड आहे तो किती छान असा इथे झालेला आहे. जर तुम्हाला जाडा असा वाटत असेल तर थोडा बोटाने सुद्धा तुम्ही याला फैलवून पातळ असा करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता इथे पहिला जो पापड आहे तो आपला इथे तयार झालेला आहे. याच प्रकारे आपण बाकीचे जे पापड आहे ते सुद्धा इथे बनवून घेणार आहे. तुमच्याकडे जर पापडाची मशीन नसेल तर पोळपाट बेलण्यावर सुद्धा तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला ही मशीन हवी असेल तर मी याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन ही जी मशीन आहे ती परचेस करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जे पूर्णतः जे पापड आहे ते इथे बनवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पापड बघू शकता, अप्रतिम असे हे पापड झालेले आहे. बिलकुलच कुठे फाटले नाही किंवा कुठे तुटलेसुद्धा नाही. या पापडाला आपल्याला 2 दिवस छान असं उन्हीमध्ये वाळवून घ्यायचं आहे. 2 दिवस मी हे जे पापड आहे ते पूर्णतः उन्हीमध्ये वाळवून घेतलेले आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकता मस्त असे खमंग वाळून तयार झालेले आहे. हे जे पापड आहे तुम्ही वर्ष ते 2 वर्ष साठवून आपल्या घरी नक्कीच ठेवू शकता. आणि तुम्ही इथे पापड बघू शकता, मस्त असा इथे हे पापड तयार झालेला आहे. आता हा पापड खूप चवीला असा चविष्ट बनते. आता मी तुम्हाला हा पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे. तुम्ही वाळलेले पापड तर पाहिलेच आहे, पण तळलेले पापडसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. पापड तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा कडक असं झालेलं आहे. आता मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे तेलामध्ये टाकता क्षणी हा पापड दुप्पट तिप्पट फुलून वर आलेला आहे आणि खूपच असे चवीला चविष्ट सुद्धा हे पापड बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारचे तांदळाचे पापड घरी बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही तळलेले हे पापड बघा, मी अगदी जवळून तुम्हाला हा पापड दाखवत आहे. किती असा मस्त ट्रान्सपरंट हा पापड झालेला आहे आणि फुलून दुप्पट तिप्पट फुलून हा वर आलेला आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे पापड बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि एक पापड मी तुम्हाला फोडूनसुद्धा इथे दाखवलेला आहे. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.